हे सरकारचं डोकं ठिकाणावर नाहीये। लोकसभा निवडणूक हरल्यापासून त्यांना त्यांच्या खुर्चीची भीती वाटायला लागली आहे आणि ही जी योजना जाहीर केलेली आहे या योजनेच्या माध्यमातून मतं विकत घेण्याचा प्रयत्न हे सरकार करते। योजना आम्ही तिचं समर्थनच केलेलं आहे, कोणी तिचा विरोध करत नाहीये, पण त्याच वेळेला आमचं जे म्हणणं आहे की त्याबरोबर महिलांची सुरक्षा हा विषय आज देखील शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी मांडला की लाडक्या बहिणीला तुम्ही पैसे देताय पण तिच्या सुरक्षिततेचं काय। आज आपण बघताय की नंदुरबारमध्ये देखील फार मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी झाली, म्हणजे कुठल्याही प्रकारचं नियोजन नाही, ढिसाळ कारभार, फक्त महिलांना लालूच दाखवून त्यांना तिथे कुठल्याही प्रकारची सोय नाहीये, महिला जखमी होत आहेत आणि म्हणजे अशा प्रकारची खिरापत वाटून ज्या पद्धतीने महिलांच्या सुरक्षिततेसाठी खेळलं जातंय त्याला आमचा सक्त विरोध आहे। माझं म्हणणं असं आहे, आपल्याला जे काही करायचंय त्याचं नियोजन करा। महिलांच्या केवायसी करायची असेल तर केवायसीची एक पद्धत असते, महिलांना एका ठिकाणी बोलवून त्यांना कुठली सुरक्षा द्यायची नाही, त्यांना कुठल्या सवलती द्यायच्या नाही, चेंगराचेंगरी होते, परंतु या सरकारला याच्याशी काही घेणं देणं नाही। त्यांना फक्त असं वाटतंय की लाडक्या योजनेअंतर्गत पैसे वाटले की महिला भरभरून मतं देतील, परंतु आज प्रश्न सुरक्षिततेचा आहे आणि म्हणून या सरकारला जी सत्ता जाण्याची भीती वाटते या भीतीपोटी हे सगळं घडतंय असं आमचं मत आहे। ही जी निवडणुकीची योजना आहे, लाडक्या बहिणीला जर द्यायचं असतं तर त्यांनी सरकार आल्यापासून 5 वर्षात कधी देऊ शकले असते, परंतु ज्यावेळेला लोकसभा हरले त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की महिलांना अशा प्रकारचं काही दिल्याशिवाय आपल्याला मतं मिळणार नाहीत असा त्यांचा समज आहे। ही योजना अगोदर कधी आणू शकले असते, 5 वर्षात सरकारला कधी बहीण आठवली नाही आणि हे घाईघाईत उरलेल्या 2 महिन्यात आता निवडणुकीला तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्राची निवडणूक खरं पुढच्या महिन्यात येऊ घातली होती, खरं ती व्हायला पाहिजे होती, परंतु ती अजून होत नाहीये। घाईघाईत हे सगळं उरकून घ्यायचं, आणखीन महिलांकडे मतांसाठी जायचं हा त्याच्या पक्षाचा उद्देश आहे, पण बेसिकली असं आहे की महिलांच्या सुरक्षिततेचं काय, आज हा प्रश्न उद्धव साहेबांनी उपस्थित केलेला आहे। आपण बघताय नंदुरबारमध्ये जे काही चाललंय किंवा जे काही झालं असेच प्रकार अनेक ठिकाणी होत आहेत। दुर्दैवाने अजून कुठे सुदैवाने अजून कुठेही जीवितहानी झालेली नाहीये, परंतु असं काही होऊ नये याच्यासाठी आम्ही जो काही ओरडतोय की तुम्हाला जे पैसे द्यायचे आहेत, केवायसी करायचं असेल तर त्याची काहीतरी सिस्टीम ठेवा, लोकांना त्रास होणार नाही, त्यांना काहीतरी कुपन द्या, त्यांना वेळा द्या वेगवेगळ्या, परंतु सगळ्यांना एकाच वेळी गर्दीच्या ठिकाणी बोलवायचं, अक्षरशः लोक पायदुळी तुडवली जात आहेत, पण त्याच्याबद्दल सरकारला काही नाही। सरकारला असं वाटतंय की एकदा पैसे त्यांच्या खात्यात गेले, या योजनेची गॅरंटी नाहीये, किती महिने देतील माहीत नाही। आता लोकसभा हरल्याच्या नंतरच योजना का आणली, अगोदर का नाही आणली योजना, अगोदर 5 वर्ष यांना योजना आणायलापासून कोणी रोखलं नव्हतं, परंतु हे सगळं न करता शेवटच्या महिन्यामध्ये हे सगळं करून हे एक प्रकारचं बहिणींना फसवण्याचं काम करतायत आणि आज महत्वाचा विषय बहिणींच्या सुरक्षिततेचा आहे। महाराष्ट्रामध्ये असताना बघायला मिळतंय, तर दुसरीकडे याचं राजकारण होताना देखील बघायला मिळतंय। नितेश राणे यांनी आरोप केलेला आहे की बदलापूर सारखी घटना जी आहे ती आदित्य ठाकरे यांच्या बाबत केल्याचा त्यांनी आरोप केलेला आहे। त्यांचं म्हणणं आहे या संदर्भातले 3 तक्रारी दाखल केलेल्या आहेत आणि लवकरच पत्रकार परिषद घेऊन या संदर्भात खुलासा करणार। नितेश राणेचा अभ्यास फार कच्चा आहे, त्याला फक्त भोंगायला ठेवलेलं आहे। ज्या दिवशी तो भोंगडाचा बंद होईल त्या दिवशी त्याची नोकरी जाईल। त्याला हे माहीत नाहीये की या प्रकरणाचा तपास सीबीआयने केलेला आहे। सीबीआयची यंत्रणा केंद्र सरकारच्या हाताखाली होती, त्यावेळेला केंद्र सरकारच्या हाताखाली सीबीआय होती, आज देखील केंद्र सरकारच्या हाताखाली सीबीआय, याची सगळी चौकशी होऊन गेलेली आहे, याच्यापूर्वी झालेली आहे, आजही आम्ही कुठल्याही चौकशीला तयार आहोत। ह्याच्या सगळ्या चौकशा झाल्यानंतर शिळ्या कडीला ऊत द्यायचा, बदलापूर सारख्या ज्या संवेदनाक्षम जी काही घटना आहे तिथून लोकांचं मन दुसरीकडे वळवायचं, याच्यासाठी ह्या नौटंकी करणाऱ्या कलाकाराला ठेवलेलं आहे। अशा प्रकारचं भुंकत राहायचं, आणखीन लोकांचं मन वळवत राहायचं, हे त्याचं काम आहे।
हे ज्या दिवशी बंद होईल त्या दिवशी त्याची नोकरी जाईल. उद्या महाराष्ट्र बंद आहे. शिवसेना कशा प्रकारे रस्त्यावरती उतरून हा बंदसाठी एकूण काम करणार आहे? उद्याच्या महाराष्ट्राच्या बंदच्या संदर्भात आजच शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी पत्रकार परिषद घेऊन लोकांना आवाहन केलेलं आहे. मला असं वाटतं की हा काही विषय राजकीय नाहीये आणि उद्धव साहेबांनी देखील सांगितलेलं आहे की हा विषय राजकीय नाहीये. हा विषय लोकांच्या मनातला तीव्र संताप जो आहे, जो सरकारला जागं करण्यासाठी त्याचा निषेध व्यक्त करावा लागतो, त्याच्यासाठी आहे. सणासुदीचे दिवस आहेत म्हणून बंद फक्त 2 वाजेपर्यंतच ठेवलेला आहे. आता प्रश्न असा आहे की लोकांना आवाहन केलेलं आहे, लोकांना देखील मनात संताप आहे, लोक उत्स्फूर्तपणे या बंदमध्ये सहभागी होतील अशी अपेक्षा आहे. असं वाटतंय सध्या. बघा, ज्यांना संवेदना आहे, ज्यांना असं वाटतं की हे चुकीचं झालेलं आहे, ते सगळे बंदमध्ये सहभागी होतील. जे संवेदनाक्षम नाही आहेत, जे निर्डावलेले आहेत, जे विकृत आहेत, ज्यांना असं वाटतं की असं झालं तरी काही फरक पडत नाही, परंतु त्यांच्या घरात देखील पोरीबाळी आहेत, माता भगिनी आहेत, प्रत्येकाच्या मुलीचा आणि आई बहिणीचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे आणि अशा वेळेला बंदमध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावं. बंद फक्त थोडा कालावधीसाठीच आहे. याच्यात कोणी जाणून बुजून, आम्ही या अत्यावश्यक सेवांना याच्या बंदमधनं सूट दिलेली आहे, पण जाणून बुजून कोणी हा बंदचा फज्जा उडवण्याचा प्रयत्न करू नये एवढीच विनंती पक्षप्रमुखांनी केली आहे. मी देखील शिवसेनेचा नेता म्हणून ही विनंती करतोय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.